रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू. आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला. बाशिंग तुझ्या नावाच गुढी घ्याला बांधून. अय साग्या, ए भावा इकडे ओढू लाग. तुझ्या आईची तुझ्या ए, तुझ्या. काय झालं? अरे मी काय काय केलंय बोलला पण? म्हाताऱ्याला? अरे पण मी काय केलंय? काय बोलला मी काय बोललो? म्हातारा एवढं चार्ज कसं काय झालं? आता मला काय माहिती एवढा का चार्ज झाला. मी चांगल्यासाठीच बोललो ना तुया भावा. खोटं बोललेलं चांगलं असतं. मारू नको ना. का बोलला? डार्लिंग, मी तुझ्या चांगल्यासाठीच बोललो. तुझं लग्न हो म्हणून बोललो. आई शपथ. नाही तर मला काय करायचं? माझ्या लग्नासाठी हा. आता बोकांडी बसलाय ते उठ ना माझा. उठ. अयो, नाही लागलं का? लागलं पण आता कुठं कोणाला सांगतो. भोळे माझं म्हातारा. दुनियादारी त्यांनी कधी बघितलीच नाही. सगळा जन्म त्याचा मातीत गेला बघ. 3 बहिणींची लग्न, माझं शिक्षण याच्यातच त्याची हयात गेली. बाहेरचं जग त्यांनी कधी बघितलंच नाही. काल रडलं माझं म्हातारा. म्हातारी तर अंथरुणाला खिळून पडली. लग्नाच्या काळजीनं पार मारायला टिकली. अरे 33 वय झालं तरी लग्न जमाना. पाहुण्या रावळ्यात गावात तोंड दाखवायची सोय नाही राहिली बघ. एखाद्या खून करणाऱ्याला, मारामाऱ्या करणाऱ्याला जेवढं लोक बोलतात ना, तेवढंच बिना लग्नाच्या पोराला बोलतात. हे आहे घाले यांच्या पुरे शहरात द्यायच्या आणि आपली माप काढायची. आपली पिढीच कान ते मोरता जलमली काय कळा ना. लग्नच जमानात राव. मुहूर्त बघायचं काम सुद्धा आम्ही मुहूर्त बघून करतो आप्पा. अहो उठसूट असं कराल तर कसं चालायचं? त्या हऱ्यानारानं बीडवरनं पाहुणं आणलं होतं. काय करायला येळच मिळाला नाही बघा. सगळं अचानक ठरलं. एक तर पोरी मिळणं अवघड झाले. आपल्या भागातलं पाहुणान घर पालथं घातलं. या पोरांचं लग्न म्हणजे आईबापांच्या जीवाला खोर झालंय बघा. आता तुम्हीच काहीतरी सांगा उपाय. आप्पा, नाशिकला जाऊन शांती का घालत नाही तुम्ही? केशव शास्त्रींशी मी बोलून घेतो. ते करतील सगळी व्यवस्था. हाही उपाय करून बघू. ते आपल्या हातात आहे. नाशिकला त्याला खर्च किती येईन बरं? आता बाकीच्यांकडनं ते 15,000 घेतात, पण मी बोलीन त्यांच्याशी. 12,000पर्यंत होईल काम. आप्पा, तुमचे आमचे जुने संबंध आहेत. असू असू. ए बुवा, मी यो माय बुवा. मी तुला घेऊन जायला आलोय. चल 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 चल. अरे पांडुरंगा, अरे शहाणा ना तू. असा काय वेड्यासारखा करतोयस? हा, मला येडा म्हणतो होय. अरे देवा, पांडुरंगा, देवा वाचव, नाहीतर हा यमाचा रेडा आज मला घेऊन जाणार. अरे देवा, तुझ्या देवानच मला पाठवलंय. तुला सोडणार नाही. तूच माझं लगीन लावलं होतस ना? हा?
मग सांग सांग माझी बायको कुठं आहे? अरे तुझी तुझी कुठं आहे माझी बायको? अरे 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 घरी असेल तर माहेरी असेल माहेरी असेल. पंचांगात बघ नाही तर मारून टाकीन पंचांगात हो. नाही तर मारून टाकीन. नाही नाही बघतो पंचांगात बघतो पंचांगात. वाचवा. अरे अरे पांडुरंगा अरे वाचवा रे अरे पांडा 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 असं येड्यावानी का करतो बाबा? जाणता गडी ना तू, जरा शाण्यासारखा वाघ. आप्पा ती आली माझी बायको घरी आहे. मला भविष्य कळलंय. रेड्यावर बसून लगेच जातो. पांडुरंगा अरे या पोरांची लग्न होऊ दे रे बाबा, नाहीतर येडे होतील समजे. देवा, कसं व्हायचं या पोरांचं? नाना ओ नाना, कोण? मी योगेश जाधवांचा. नाना आहेत का? नाना शेतात गेलेत. बस की योगेश, चहा करते. नाही नको, काम करत होती वाटते. अरे काम काय चालूच राहतं. आपण एका गावातले एका शाळेतले, पण आपली भेटच होत नाही कधी. तू पुण्याला गेला होतास ना? हा, लॉकडाऊनमध्ये आलो परत. 3 वर्ष झाली आता. तुला बघायला पाहुणे आले होते का रे? नाना सांगत होते. 3-4 वर्षापासून पाहुणे येतात आणि जातात, पण लग्न जमायला पाहिजे ना. अरे काळजी नको करू, चांगल्याचं नेहमी चांगलंच होतं. चांगली बायको मिळेल तुला. चांगल्या मुलांना चांगल्या बायका मिळतात. बायको चांगली का वाईट यापेक्षा बायको मिळणं महत्वाचं आहे सध्या. बस चहा करते. काय रे हो गया, कसं काय आला? बरं बस. मयुरी पाणी घे ग. बोला, काय काम होतं? नाना, काल जरा चुकलंच. खोटं बोलून मला पण लगीन नाही करायचं. जमत नाही म्हणून मी पण वाळत गेलो. पण आता ठरवले, जे आहे ते खरं खरं सांगायचं. एकतर लगीन होईल, नाही तर राहील. योग्या, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात बघ. देवानं तुझ्यासाठी काहीतरी व्यवस्था केली असेल की. उगा काळजी करत बसू नको. लग्न होईना म्हणून एकीकडे पोरांना याड लागायची वेळ लागते. इथं माझ्या पोरीचं लग्न जमाना झाले. जिल्ह्यातील 100 पोरांचं तर लग्न जमवले, पण आपल्या एकुलत्या एका पोरीचं लग्न जमवता येणं झाले. माझी गुणाची पोर आई गेल्यापासून सगळं एकटीच करते बघ. हुशार आहे, शिकते, पण काय देवानं तिच्या वाटेला हे आंधळे पण दिले. रातभर झोप येत नाही बघ मला. नाना, माझं लग्न नाही झालेलंच बरं आहे. माझ्या लाडक्या बापाला कोण सांभाळणार? तुझा बाप राहील ग कसा बी, पण एकुलत्या एका पोरीला बिना लग्नाचं नाही बघू शकत. नाना, तुम्ही आत्ताच म्हणालात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात म्हणून. मग माझ्याही नशिबात असंच काहीतरी असेलच की. योगेशराव, माझी पोरगी बोलायला नाही ऐकत बघ. घ्या पाणी घ्या ना. बरं चहा टाक जरा. डॅन, डॅन, डॅन.
आली आली माझी बायको कुठं आहे? आली आली असेल. हा, आहे आहे माझी बायको कुठं आहे? आहे आहे अगं सांग ना, आहे कुठे आहे माझी बायको? सांग कुठे आहे माझी बायको? आहे सांग सांग कुठे आहे? अरे पांडा, आता ती नाही यायची र. अरे ती उलट्या काळजाची आहे. नको रे वागू राजा असं. गप ग म्हातारे, माझी बायको येणार. तिच्या नवऱ्याला ती नाही सोडून जायची. येणार. ती अवदसा पळून गेली दुसऱ्या सोबत. कसं कळना झालं रे राजा तुला? परत जर बोलली ना असं तर मारून टाकेन. मारून टाक एकदाची मला, सुटल तरी मी. तुझे हाल बघण्यापरीस मेलेला बरा. ए डोसकीच्या याडपाटा, ते सरपंच ताणून ताणून हानील ना. कुठे त्याच्या घरात तोंड घाली तू? अरे प्रेम आहे आपलं आणि तिचं पण. हे कधी ठरलं? ती तशी बोलली का काय? तिच्या नजरेत दिसतं ना भावा. तिच्या नजरेत तर काल परवा पावराचा बाल्या होता आणि आज तू, आणि उद्या अरे त्या बाल्याचं कुठं म्हणावं घेतो. गावात राहिले 4 पोरी, त्यात बी त्याला काय वाटतं सगळ्यात त्यालाच बघतात. ओ इंजिनियर साहेब, पुणे सोडून इकडं गावाकडच्या पुरिंग कुठं लाईन मारीत बसले? कामधंद्याचं बघा जरा, नाही तर आमच्यासारखी अवस्था व्हायला येळ नाही लागायचा बरं का. अहो नुसतं नावाचं इंजिनियर आहे, 10-15 हजार रुपये पगार. आता ITI झालेले पोरं वेल्डिंगचे चटके देऊन महिन्याला 20-25 हजार रुपये कमावते. बाप म्हणत होता तुझ्या पगारात तुझंच भागा ना, घरी ये जरशे घेऊन देतो. मग काय, टाक चारण काढदार. आता गुरं करायचं ठरवलं. अरे पण शेतकऱ्याला पोरी देत नाहीत लोक आता. हा, पळवायच्या. होय, आता पोरी पळवायच्या. अरे बाद झाला आता शेतकऱ्याचा अपमान. दादा दादा, रावशाने फाशी घेतली. आईला या रावशाला काय झालं रे आता? राहिल्या रावशाच्या, काय झालं आता? बस चहा घ्या. हो, चहा घ्या. काय हो? काय झाले? रावशानं फाशी घेतली. बांडाला एकुलता एक पोरगा. काय करायचं आता आई बापानं? बरं, जरा मी आई बापाचा विचार करत नाही. पोरांची तरी काय चूक?
लग्न न झालेल्या पोरांना समाज टोचून टोचून बोलतो आणि मग त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागते. गावात कुठं तोंड दाखवायला जागा राहत नाही आणि मग पोरं असलं काही बी करून बसलेत. आपलं योग्य नाही हो. आपला योग्य असं काय नाही करायचा. तुम्ही उगाच जरा बी मनात काय आणू नका असलं काय. माझा पोरगा आहे, असं काय नाही करायचं बघा. हे इल्ले येड्या भोकाचा आहे का ते रावशा? हं? एवढा तुंबला होता तर जायचं ना, मोकळं व्हायचं. नाही लग्न झालं तर नाही झालं, पण लग्न नाही झालं म्हणून काय फाशी घेत असतात का? आई बापाच तरी विचार करायचा राव. हा, आता त्याच्या पाठीमाग आई बापाकडे कोण आहे बघायला? कोण आहे? येड्या भोकाच आहेत. चांगली चांगली पोरं जर अशी करायला लागली तर कसं व्हायचं? हा, शेतकरी कोणालाच नको झालाय आणि सगळ्या पोरींना नोकरदारच पाहिजे. अरे पण एवढ्या नोकऱ्या आणणार तरी कुठं आणि पगार मिळतो तरी किती? या शहरात गेलेल्या पोरींचे चांगले हाल मला माहिती. घराचं भाडं, लाईट बिल, पाण्याचे पैसे, महागडा भाजीपाला, दूध, फळं सगळं महाग. काय होतं एवढे पैसे? त्याच्यामुळे तुम्ही गावात आला. हमल्या काळ बदलणार, शेतकऱ्याचे दिवस येणार. लोक फिरून परत गावाकडे येतील आणि गावं समृद्ध होतील. भारत देश सुजलाम सुफलाम होईल आणि हा शेतकरी एक दिवस राजा असेल. फक्त थोडा वेळ दम काढा. कवर दम काढायचा? एक पिढी खपत चालली ना अख्खी बर. देम कॅड. काही जण राहतील, काही जणांचं उशिरा होईल, पण येणाऱ्या पिढ्यांचं भलं होईल. फक्त थोडी कळ स्वसा. सोसा यायचं पांड्या. मारून टाकेन, मारून टाकेन, मारून टाकेन, मारून टाकेन.